कोणाचं वर्णन करण्यात जगद्गुरु तुकोबाराची प्रवृत्तीच नाही मुळात बरं का. वर्णन करणं हा त्यांचा स्वभाव नाही. वर्णन करणं हा कीर्तनकाराचा स्वभाव. सगळ्या जगाचं वर्णन करायचं. आता मी सुद्धा बऱ्याच जणांचं वर्णन केलं बरं का. नाही वर्णन केलं तर नाराज होते आहे की नाही. म्हणून महाराज व्हायचं असेल तर नाराज होऊ द्यायचं नाही, त्याकरता वर्णन करावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय थोडेच महाराज होते. जगद्गुरु तुकोबाराय साक्षात देव होते, साक्षात भगवान विष्णू होते बरं का. म्हणून कोणाच्या ते सापेक्ष जीवनच नव्हतं त्यांचं, म्हणून वर्णन करणं हा स्वभाव नाही. पण तरीसुद्धा जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात बरं का. आता वर्णनाच्या बाबतीमध्ये महाराजांनी खूप सुंदर चिंतन केलं. हे आमच्या परंपरेमध्ये या अभंगाचं चिंतन सांगितलं जातं बरं का. कोणी आमच्या परंपरेमध्ये आहे ना या अभंगाचे अर्थ जुन्या काळात लावलेले आहेत आणि त्याच अर्थाने आजही चाललेले. म्हणजे ते काय नवीन काय सांगायचं आहे असं काही नाही. जुने आमचे गुरुजी याच्यावर कीर्तन करायचे, त्याच्यानंतर देवकर माऊली कीर्तन करायचे, आमचे साखरे महाराज करायचे. अर्थात खूप जण करतायत आणि हा पारंपरिक अर्थ आहे. हे पारंपरिक विचार आहे या अभंगाचा. गंमत अशी आहे, वर्णन करण्यात प्रवृत्ती नाही महाराजांची. का वर्णन करतो का मनुष्य, त्याचं कारण काहीतरी स्वार्थ असतो तर वर्णन करतो बरं का. स्वार्थ नसेल तर वर्णन करत नाही. आता सध्याच्या काळामध्ये ह्या वर्णन करणाऱ्या कीर्तनकारावर बोलण्याकरता हरिभक्त पारायण परमपूजनीय ज्येष्ठ श्रेष्ठ गाथामूर्ती रामभाऊ महाराज एक स्पेशल आहे. त्यामुळं आपल्यासारख्याने काही बोलायचं त्याच्यावर कारण राहिलेलं नाही आहे. हो, महाराजांचं ऐका तुम्ही. म्हणजे खरपूस आणि अत्यंत तिखट अशा शब्दामध्ये ते बोलत असतात बरं का. अर्थात ही गोष्ट योग्य अयोग्य तो स्वतंत्र विचाराचा विषय आहे. पण स्वार्थ असेल तर मनुष्य वर्णन करतो, नाही तर वर्णन करत. एक तर भीती असेल तर वर्णन करतो आणि स्वार्थ असेल तर भीतीसुद्धा ती स्वार्थांतर्गतच येणारी आहे. त्यामुळं स्वार्थ असेल ना तर वर्णन आहे. महाराजांना काय स्वार्थ नाही वर्णन. म्हणून महाराजांनी शिकवताना लोकांना सगळ्या असं शिकवलेलं आहे बरं का. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची, किंवा काय वर्णू नये किंवा गाऊ नये. अर्थात पूर्वीच्या कालामध्ये कीर्ती गायक लोक मुद्दाम ठेवले जायचे. कीर्ती गायक लोक मुद्दाम ठेवले जायचे. आता तुम्हाला सांगतो बरं का. सध्याच्या काळात त्याला भाट असा शब्द प्रयोग करायचे. आता सध्याच्या काळामध्ये बरेच गट निर्माण झालेत वारकरी संप्रदायात बरं का, बरेच. मग ते गायकामध्ये काय गट आहेत हे मी स्वच्छ बोलणारा मनुष्य आहे बरं का. मला काय त्याचं काही नाही. मला काय कोणी कीर्तन ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा नसते, त्याच्यामुळं काही भाग नाही. आता बा गायकाचे तट निर्माण झालेत. गायकाने आहे ना आपले 7-8-10 जण असे ठेवायचे की याने बेसूर गायलं तरी टाळी. अभंगाचा शब्द उच्चार जेवढाच घाणेरडा करील ना तेवढ्या टाळ्या जास्त. असे गट तयार केलेले आहेत. काही कीर्तनकार प्रवचनकारांनी एक 5-25 पोहरं तयार केलेले आहेत. काही जण त्यातले 10-12 जण रडणारे आणि 10-12 जण हसणारे. मग यांनी विनोद केल्यासारखं काहीतरी बोलायचं आणि त्या 7-8 जण 10 जणांनी हसायचं, मग झाला विनोद. मग असे हसाय करता, म्हणजे इथं कोणाला नाही मी तसं केलेलं, पण असे आहेत. तुम्ही जरा निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल बरं का. आणि असं जो करतो ना तो मनुष्य पॉप्युलर होतो म्हणतात बरं का, असं त्यांचं मत आहे. आणि त्यामुळं मग प्रसिद्धी. मग तेच अत्यंत सुंदर अशा प्रकारचं. आणि मग नीट लक्ष देऊन ऐका असं सांगायचं आणि त्या 4 जणांनी हसायचं. एखादी कथा सांगायची आणि त्या 7-8 जणांनी रडायचं. म्हणजे रडणारे स्पेशल आणि हे स्पेशल. त्यांना रोजंदारी दिली जाते का नाही हे मला माहिती नाही, पण असे माणसं ठेवलेले आहेत बरं का. अर्थात गंमत आहे बघा, ही एक विशेष आहे. असं घडतं बऱ्याच वेळेला आणि असं तुम्ही पाहायला मिळतं जगामध्ये. म्हणून स्तुती आणि निंदा ही देवाची करावी. कोणाची करावी महाराज सांगतात, कीर्ती मानवाची. म्हणून गायलाच नाही पाहिजे खऱ्या अर्थाने. पण माणसाचं जगणं जर नाही वर्णन केलं तर दुरापास्त होतं असं समज आहे. त्यामुळे मनुष्याला वर्णन करावं लागतं. पण जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करत नाहीत. वर्णन
वर्णन करू नका म्हणून सांगतायत आणि करायचं झालं तर फक्त देवाचं करा बरं का. मग महाराजांना विचारलं तुम्ही कसं काय संतांचं वर्णन करता, संत आणि देव एकच असतात म्हणून महाराज म्हणतात मी संत नव्हती जगा माणसा त्या सारिखे. आणि एक विशेष आहे म्हणून महाराज सांगतात की मी देव आणि संत, संत आणि देव. देव संत आणि संत देव कसं काय, तर संतातही सुद्धा कर्तुमा कर्तुमा अन्यथा कर्तुम शक्ती आहे, देवातही कर्तुमा कर्तुमा अन्यथा कर्तुम शक्ती आहे. आणि अगदी तत्तुल्य संत असल्यामुळे आणि त्यांच्यामुळे माझं जीवनाचं कल्याण झालं म्हणून मी संतांचं वर्णन करतो. काय वर्णन करतात महाराज, तर वर्णन करताना अत्यंत लाघवी शब्दाचा प्रयोग केलाय महाराजांनी. महाराज सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. विठाला 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 विठाला. तुकोबारायने संतांचं वर्णन करताना मायबाप शब्दाचा प्रयोग केलेला आहे बरं का. अर्थात मायबाप जगद्गुरु तुकोबारायला विचारलं तुम्ही संतांना मायबाप का म्हटले बा, कशामुळे म्हटले, कारण काय असं. कारण नियम असा आहे जगामध्ये सगळं मायबाप कोणाला म्हटलं जातं, कोणाला म्हटलं जातं तर जो ज्याच्यापासून उत्पन्न होतो तो त्याला, ज्याच्यापासून उत्पन्न झाला त्याला काय म्हणतो, मायबाप म्हणतो. म्हणजे आपल्यामध्ये एक शब्द प्रयोग आहे त्याला, जन्यजनक भावसंबंध ज्याच्यात असतो, जन्यजनक भावसंबंध ज्याच्यात असतो तो जन्य त्या जनकाला मायबाप म्हणजे जनक असं म्हणत असतो, असा नियम आहे. संत आणि जग, संत आणि समाज यामध्ये काय जन्यजनक भावसंबंध आहे का, काही संबंध नाही. मग संतांना मायबाप म्हणण्याचं काय कारण आहे की नाही. जन्यजनक भाव संबंध तर नाही वगैरे वगैरे, म्हणजे जन्यजनक भाव संबंध नाही कारण शक्य अर्थ जुळतच नाही इथं, म्हणून जन्यजनक भाव संबंध नाही, म्हणून शक्य अर्थ नाही. म्हणून मग तुम्ही का वर्णन करता असं जर विचारलं तर श्री संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी या संतांचं वर्णन गुणवृत्तीनं करतो. कुठं, गुणवृत्तीना. गुणवृत्ती शब्दाचा अर्थ काय, जसे गुण आईबापामध्ये आहेत तसेच गुण संतांच्या मध्ये आहेत, म्हणून संतांना मी आईबाप मायबाप अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला. म्हणजे आईवडिलात काय गुण आहेत, तर आईवडिलात पहिला गुण आहे, आईमध्ये वडिलामध्ये दोघांच्याही मध्ये बरं का, स्वभाव भिन्न आहे मात्र दोघांच्याही मध्ये गुण एकच आहे. काय गुण आहे, तर आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, आपल्या मुलाचं हित व्हावं, हा सर्वात मोठा गुण आईवडिलामध्ये असतो. अर्थात आईमध्ये असतो गुण, पण आईचं प्रेम हे थोडंसं लवचिक आणि कोमल हृदयाचं असतं, वडिलाचं प्रेम हे कठोर हृदयाचं असतं. प्रेमच असतं पण कठोर हृदयाचं असतं. म्हणून वडिलाची प्रेम करण्याची पद्धत आणि आईची प्रेम करण्याची पद्धत निराळी निराळी आहे. आई जे प्रेम करते ना त्या अंतःकरणात अत्यंत कोमलता आहे, अत्यंत आर्द्रता आहे. म्हणून ती आहे ना, जो बाप रागवतो फार पण आई मात्र रागवत नाही तेवढी बरं का. आणि तेवढी रागवत नाही म्हणजे आता तुम्ही जर आपली मंडळी आई सांगताना जर बघितलं तर बऱ्याच माणसाच्या डोळ्याला पाणी येतं. असे आई सांगतात, मला काही तसं सांगता येत नाही. अर्थात आईचं एक निराळं प्रेम असतं की आई अत्यंत कोमल हृदयाने त्या मुलावर प्रेम करते. बाप जर रागवला तर त्या बापाच्या रागवणाऱ्याला सुद्धा ती कधी कधी विरोध करते, म्हणजे बापाला विरोध करून मुलावर प्रेम करते, बापाला विरोध करते मुलाला ताडण करण्याकरता. अशा प्रकारचं प्रेम त्या आईचं असतं. का, आई आहे ना तिच्यात एक निराळ्याच प्रकारची धारणा दिलेली आहे देवाने. एक ती प्रेमाचा एक निराळा झारा म्हणजे आई असते.